प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांच्या 4 पुस्तकांचे प्रकाशन सोहळा व त्यांच्या परिणय सोहळ्याला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्यामध्ये वात्सल्याचे विद्यापीठ, रमाई, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन आणि भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशा 4 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्धविहार येथे करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान बचाव संघर्ष समिती भंडाऱ्याचे अध्यक्ष रोशन जांभूळकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून व त्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले असे सुप्रसिद्ध साहित्यिक भगवान सुखदेवे, गोंदियाचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक युवराज गंगाराम, त्याच प्रसंगी या सुप्रसिद्ध साहित्यिक लाखनीच्या CM बागडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र भूषण दिजिरंगारी सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर धनंजय भीमटे, साहित्यिक प्रल्हाद सोनवणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड, नाजुकराम बनकर, सुप्रसिद्ध साहित्यिक बापू इलमकार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यामध्ये सर्व मान्यवरांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना स्मृतिचिन्ह, पुस्तक भेट देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रेवाराम खोब्रागडे यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर युवराज खोब्रागडे। महाकरणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना मी प्रथम अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रोशनजी जांभूळकर साहेब आणि आता ज्या पुस्तकांचं प्रकाशन झालं त्या पुस्तकांवर भाष्य करण्यासाठी निमंत्रित सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय प्राध्यापक युवराज गंगाराम सर, प्राध्यापक प्रवीण कांबळे सर आणि प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे सर, प्रमुख अतिथीगण डॉक्टर सुरेश खोब्रागडे आणि आयुष्यमती अक्षरा खोब्रागडे, प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुर्जर सर, या कार्यक्रमाचे संचालन आणि आयोजन करणारी सर्व मान्यवर मंडळी, डॉक्टर सिद्धार्थ रंगारे आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आज या कार्यक्रमाचे जे दुसरं निमित्त आहे, डॉक्टर सुरेश खोब्रागडे आणि अक्षरा खोब्रागडे यांच्या वैवाहिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत। आपण जाणतात त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीकरता पुढील आयुष्य सुखमय जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांनी जे या परिसरात जन्मलेले आहेत, इथेच वाढलेले आहेत, इथेच त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या साहित्य लेखनाला पोषक होईल असं वातावरण तयार केलेलं आहे आणि त्यामुळे आपण त्यांना सगळे जाणतात। त्यांच्याविषयी मी आपल्याला सांगण्याची विशेष गरज नाही, परंतु त्यांच्या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी मान्यवर मंडळींना बोलावण्यात आलेलं आहे आणि वेळेचं भान ठेवून त्यावर सुद्धा मी फारसं न बोलता आपणाला मार्गदर्शन होणार आहे। मी आजच्या प्रसंगी एक आपले 5-2 मिनटं घेऊ इच्छितो, तो यासाठी की साहित्यिकाला तत्त्वज्ञ आणि मानलं जातं आणि म्हणून तत्त्वज्ञ कसा असावा याविषयीचं एक मी महान 2 व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंगावरून एक उदाहरण सादर करू इच्छितो आपल्या परवानगीनं। आपण सगळे प्लेटोना ओळखतो, प्लेटोविषयी आपणाला जाणीव आहे। त्याचा शिष्य अरिस्टॉटल हा अलेक्झांड्रियाच्या सिकंदरचा गुरु आणि प्लेटोच्याच काळामध्ये एक महान तत्ववेत्ता होऊन गेला, डायोजिनस। हा डायोजिनस आणि सिकंदर यांच्याशी संबंधित एक छोटासा किस्सा आहे।
कारिंद शहरामध्ये एका धर्मस्थळी, आता तिथल्या धर्मस्थळाला काय नाव देतात हे मला माहीत नाही, पण धर्मस्थळ म्हणतो मी. त्या धर्मस्थळी कारिंद शहरामध्ये सिकंदर उपस्थित होते आणि त्यातल्याच धार्मिक स्थळी डायोजिनस रात्रीच्या वेळेस आश्रयाला गेला होता. डायोजिनसला च्याविषयी सिकंदराच्या मनात आदर होता, त्याच्याविषयी माहिती होती, पण त्यांनी त्याला पाहिलेलं नव्हतं किंवा भेटलेलं नव्हतं. अरिस्टॉटलला तर त्यांनी इराणमध्ये एका उपवनामध्ये एका तरुणीचा घोडा झालेला पाहिलं होतं आणि डायोजिनसविषयी मात्र त्यांच्याविषयी उत्सुकता होती. जेव्हा अशी एक वार्ता पसरली कारिंद शहरामध्ये की जगातला सर्वात शहाणा माणूस आज आपल्या धर्मस्थळी वास्तव्याला आलेला आहे, लोकांना आश्चर्य वाटलं. कारण वेळ रात्रीची होती, लोक जेवण करून झोपायला चालले होते. अशा वेळेस ही बातमी आली होती. लोकांना हुरूर लागली की आपण या माणसाला व्हावं, परंतु धर्मस्थळाचे फाटकं बंद झाले होते आणि सकाळची वाट पाहण्याशिवाय उपाय नव्हता. हीच बातमी मोजकी सिकंदरांपर्यंत पोहोचली आणि सिकंदराला आश्चर्य वाटलं की जगातला सर्वात शहाणा माणूस आणि आपण अजून पाहिलेलं नाही, त्याला आपण भेटलेलं नाही, आपण सुद्धा भेटलं पाहिजे. सकाळ झाली. सकाळच्या वेळेस धर्मस्थळाकडे लोकांची गर्दी जमली आणि सिकंदर आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन धर्मस्थळी पोहोचला. लोकांनी त्याला वाट करून दिली. जेव्हा सिकंदर धर्मस्थळाकडे पोहोचला तेव्हा त्याचं एक दृश्य त्याला दिसलं. अशा पायऱ्या होत्या आणि पायऱ्यांवरती एक फकीरासारखा मनुष्य असा दोन्ही हात करून पाय पसरून निवांत पोहडलेला होता. त्याच्या अंगावर फक्त झिरझिरीत वस्त्र होतं. वेळ सकाळची होती, काळ हिवाळ्याचा होता आणि सिकंदराला आश्चर्य वाटलं की हा माणूस कसा इथे पोहडलेला आहे. त्याच्या समोर गेला आणि सिकंदर डायोजिनसला म्हणतो, मी राजा आहे, तुझ्यासाठी मी काय करू शकतो. महाकारुणिक गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी प्रथम अभिवादन करतो. आजच्या ज्यांचे 5 पुस्तकं आज प्रकाशित झाले, हा अत्यंत गौरव सोहळा आहे. एका वेळेस 5 पुस्तकं प्रकाशित होणे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे अध्यक्षस्थानी आहेत ते रोशन जांभूळकर, बुद्धाचं तत्त्वज्ञान जे कोळून प्याले आहेत असे भगवान सुखदेवे ज्यांच्या हस्ते आज पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. प्रमुख भाष्यकार म्हणून प्रवीण कांबळे, आमचे दाजी CM खोब्रागडे माजी शिक्षणाधिकारी, बागडे साहेब, धनंजय भिमटे साहेब प्रसिद्ध वक्ता, आमचे बंधुतुल्य अमृत बनसोड साहेब, सुरेश भटानंतर ज्यांचं गझलेमध्ये स्थान आहे किंवा त्याच्यानंतर जे नाव घेतले जाते असे प्रल्हाद सोनवाने, माझ्यासोबत आलेले बापू इलमकर,
दिनेश गुजर, रंगारी साहेब, आणि महत्त्वाचं म्हणजे या विचारमंचावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे, तुमचे आणि माझेही मित्र डॉक्टर सुरेश खोब्रागडे. मित्रांनो, प्रथम रौप्य महोत्सवी लग्न बंधनाच्या मी त्यांना मंगलकामना देतोय. त्यांच्या लग्नाला 25 वर्ष झाले. आता काही दिवसानं माझ्याही लग्नाला 40 वर्ष होतील. मला आठवण याच्यासाठी झाली की त्यावेळेस म्हणजे आमच्या पत्रिका वित्रिका छापून झाल्यानंतर माझ्या मिसेसनी मला पत्रिका पाठवली. म्हणजे तेव्हा अशी प्रथा होती की एकमेकांना पत्रिका द्यायची वगैरे. तर तिनं पत्रिका पाठवली मला आणि पत्रिकेच्या मागे लिहिलं, लग्नाला अवश्य यायचं हं. मग मी पत्रिका पाठवली. मला काही माहीतच नव्हतं की पत्रिका पाठवावी लागते म्हणून. मग मी पत्रिका पाठवली. मी मागे लिहिलं तिच्याचप्रमाणे की याच दिवशी याच वेळेला माझंही लग्न असल्यामुळे तुमच्या लग्नाला येणे जमणार नाही, समक्ष. मला कधी कधी प्रश्न हा पडतोय की बरेच म्हणजे कवी लेखक जे लिहितात की नाही, की म्हणजे समजा सुरेश खोब्रागडे आहेत की ऋणानुबंधात अक्षरा खोब्रागडेचं नाव आहे. मी बऱ्याचदा विचार करायचो की कवी लेखक बायकोचं का नाव लिहितात. म्हणजे आभारामध्ये, आपल्या प्रास्ताविकेमध्ये. मग त्याचं कारण नंतर मला समजलं की समजा कोलंबसनी मराठी बायको केली असती तर काय झालं असतं. त्या बायकोने विचारलं असतं, कुठे चालले, कशाला चालले, मग किती वाजता येणार. म्हणजे मराठी बायको म्हणून सांगतोय. मग किती वाजता येणार. अरे नाही, त्या अमेरिकेचा शोध लावायचा आहे. निवड काय तुम्हीच लावणार का. तुमच्याच्यानं काही बिघडलं आहे का. तुम्ही नाही गेले तर दुसरे काही लावणारच नाही का. म्हणजे हे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि आपण पुस्तक लिहिताना म्हणजे बायको आपल्याला टोकत नाही, कोणत्या कार्यक्रमाला जात असतो याच्यासाठीही सांगत नाही की बाग तुम्ही कशाला चालले, केव्हा येणार वगैरे वगैरे. त्या माणसाला मोकळं सोडते. म्हणून त्या बायकोचं आभार याच्यासाठी मानावे लागतात की आपल्याला जास्त संसारात गुरफटून ठेवत नाही. मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो आणि जास्त वेळ घेणार नाही. तर प्रत्येक सुरेश खोब्रागडे हा माणूस केंद्रबिंदू ठेवून प्रत्येक श्रेष्ठ कलाकृती ही कुरूपतेचा गळा घोटूनच निर्माण होते. ह्या सुप्रसिद्ध पिकासोच्या वाक्याची मला आठवण याच्यासाठी झाली की कुरूपतेचा गळा घोटणे म्हणजे आपण किती वाईट दिवस पाहिलेले आहेत. दुःख, दैन्य, दास्य, गरिबी ह्या गोष्टी आपण किती पाहिलेल्या आहेत. तर ही जी कुरूपता आहे, ह्या कुरूपतेवर आपण जी श्रेष्ठ कलाकृती, या कुरूपतेचा गळा घोटून आज किती चांगल्या
गोष्टी आपण निर्माण करू शकतो, किती श्रेष्ठ कलाकृती निर्माण करू शकतो, मग त्यासाठी आपण किती संघर्ष केला. तो संघर्ष करता करता म्हणजे हे जे गणित आहे संघर्षाचं, प्लस प्लस करत म्हणजे बेरजेचंही गणित आपण विसरून गेलो. म्हणजे त्या कुरूपतेचा आपण गळा घोटून किती श्रेष्ठ कलाकृती निर्माण करू शकतो हे सुरेश खोब्रागडे यांनी दाखवलेलं आहे. मित्रहो, आज एकेकांच्या नावावर इतके पुस्तकं जमा झालेले आहेत की बामणा घरी लिहणं हा शब्दच आपण खोटा ठरवलेला आहे. आता समाजात वावरताना हा अमक्याचा पोरगा लोक स्वाभिमानानं सांगतात, अभिमानानं सांगतात की हा अमक्याचा पोरगा आहे. आंबेडकरवाद्यांना जे लोक महाराचा पोर म्हणून हिणवत होते ते लोक आजही अंधारात चाच पडत आहेत. त्यांना उजेड दिसत नाही. उजेडापासून ते दूर दूर आहेत. आमच्या गावात मराठे म्हणजे शेतावर जाताना घोड्यावर जात होते. खातावर धान फेकायचे म्हणजे त्यांच्याकडे 75 एकर शेती, 100 एकर शेती, खातावर धान फेकत होते पण गरिबांना देत नव्हते. आता त्या लोकांची शेती आम्ही घ्यायला लागलो गावात, त्याच लोकांची शेती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाने अतदीप भव असलेल्या माणसाच्या नायकपणाची गगनभेदी प्रतिमा निर्माण झाली. ही पराकोटीची नैतिकता जगानं पाहिलेली आहे. मित्रहो, ही जी पराकोटीची नैतिकता आहे ही जगाने पाहिलेली आहे. आणि हीच नैतिकता, हीच विद्रोही नैतिकता सुरेश खोब्रागडे यांच्या लिखाणात आहे. मित्रो, व्यवस्थेनं कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. उद्याही व्यवस्थेनं कोण सुरेश खोब्रागडे हा प्रश्न विचारू नये म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. सुरेश खोब्रागडे कोण आहे हे सांगण्यासाठीच मी तुमच्या समोर उभा आहे. कवितेचा आसरा नसता तर मी कसा जगलो असतो, हा उद्गारवाचक प्रश्न सुरेश खोब्रागडे यांना पडलेला आहे. या कवितेपासून आसरा शोधता शोधता ते उत्कृष्ट नाटककार झाले. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या, अनेक पुस्तकांवर त्यांनी समीक्षा लिहिल्या, शोध निबंध सादर केले. राजा ढाले सारख्या माणसावर, त्या माणसाची PhD आहे हो, एवढ्या कठीण माणसावर. ही काही गंमत नाही आहे. हा बहुआयामी माणूस म्हणजे रेवारामनी सांगितलंय की या माणसाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला पाहिजे. लाखणीसारख्या शहरात राहणारा माणूस हा एवढा सगळा गोतावळा घेऊन कसा चालतोय याचं मला सतत आश्चर्य वाटते. मी विचार करत राहतो या माणसाच्या संदर्भात. त्यांचं संचालन असं काय, अरे जिथं हात टाकतील त्याचं ते सोनच करते. बंधू आणि भगिनींनो, माझे लहान बंधू प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांचा आणि माझ्या कानेकर कुटुंबाचा मागील 30-40 वर्षापासून आमच्या घराण्याशी संबंध आहे. खोब्रागडे कुटुंबाचा आणि कानेकर कुटुंबाचा 30 वर्षापासून आमचे आणि सरांच्या कुटुंबाचे अतिशय मनोमिलनाचे संबंध आहेत.
3 दशकापासूनची त्यांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल सुरू असताना त्यांच्या खडतर प्रवासाची मी साक्षीदार आहे. आयुष्यात सरांच्या व्यक्तिगत जीवनात अपार संघर्ष असतानाही त्यांनी आजवर साहित्याची निर्मिती करून समाजाला सतत प्रबोधन करून निश्चित दिशा देण्याचा यशस्वी प्रयास केला. सरांनी आजवर त्यांची कविता, नाटक, समीक्षा आणि वैचारिक ललित लेखनाची त्यांच्या कविता, नाटक, समीक्षा, वैचारिक ललित लेखनाची 11 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या साहित्यावर 3 विद्यापीठात 3 विद्यार्थी PhD करत असून त्यांच्या साहित्यावर 3 विद्यापीठात 3 विद्यार्थी PhD करीत असून या सभागृहामध्ये त्यांच्यावर संशोधन करणारे विद्यार्थी प्राध्यापक दिनेश गुज्जर बुट्टीबोरी आणि मुन्ना नंदागवडी सडक अर्जुनी या सभागृहात उपस्थित आहेत. डॉक्टर सुरेश खोब्रागडे सर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून मुळात ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. लाखनी आणि भंडारा इथे झालेल्या मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यात सामाजिक आंदोलनात त्यांनी रस्त्यावर येऊन पुढाकार घेतलेला आहे. नोकरीवर असताना देखील समाजासाठी रस्त्यावर येऊन लढा देणे हे जोखमीचे आणि सामर्थ्याचे काम आहे. त्यांचे हे कर्तृत्व आम्ही जवळून बघितले आहे. त्यांनी मागील 3-4 वर्षाच्या अगोदर बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर मूक नायक या नावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील महानाट्याचे आयोजन केले होते. त्या महानाट्याला बघण्याकरिता 6 जिल्ह्यातून जवळपास 10,000 प्रेक्षक त्या प्रयोगाला उपस्थित होते. या पुस्तकाचं प्रकाशन झालं. भगवानजी सुखदेवे साहेब या समारंभाचे अध्यक्ष रोशन जांभूळकर यांचं अतिशय समर्पक असं कवितेच्या संदर्भानं भाष्य झालं असे आमचे युवराज गंगारामजी, आदरणीय अमृत बनसोड सर, आमच्या खोब्रागडे ताई मागे बसलेले आहेत. खरं म्हणजे खोब्रागडे सर माझे मित्र आहेत तसे, आणि नंतरच्या काळामध्ये ते माझे विवाहीसुद्धा झाले. तर माझ्यासोबत आलेले नरेश पाटील, गझलकार सूर्यकांत मुनघाटे आणि या सभामंचावर सर्व जी बसलेली आहेत त्या सर्वांना मानाचा जय भीम करतो. आणि ज्या 4 पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यामध्ये रमाई नावाचं पुस्तक आहे. राजा हर्षवर्धन या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष त्यांनी लिहिला. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या संदर्भात त्यांनी पुस्तकाची मांडणी केली. खरं म्हणजे ही 4ही पुस्तकं वाचत असताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाची आठवण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रानडे गांधी आणि जिना हे पुस्तक लिहिलं. तर मी ही छोटी छोटी पुस्तके जेव्हा बाबासाहेबाची वाचतो, मग रानडे गांधीजीना असो, मुक्तिकोन पते असो किंवा जातीचे निर्मूलन असो, ही छोटी छोटी पुस्तकं जेव्हा बाबासाहेब लिहितात आणि जेव्हा मी सुरेश खोब्रागडे यांची ही पुस्तकं वाचतो तेव्हा मला असं जाणवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातून त्यांनी जो लिखाणाचा वारसा जोपासला तो खरंच गौरवास्पद आहे. ही पुस्तकं वाचत असताना त्या पुस्तकाची जेव्हा मी कंपॅरिझन करतो, त्या इतिहासाची ते जे मांडणी करतात
ते मांडणी जेव्हा मी रानडे, गांधी आणि जिना वाचतो तेव्हा असं मला वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रानडे, गांधी, जिना लिहित असताना 30-35 पानाचं ते पुस्तक आहे, ते वाचत असताना म्हणजे बाबासाहेबांनी कमीत कमी किती पुस्तकं वाचली असतील याचा अंदाज येतो. बाबासाहेबांच्या जीवनातलं अतिशय उत्तम पुस्तक म्हणजे रानडे, गांधी आणि जिना. आणि मग आपण इकडे सुरेश खोब्रागडे यांच्या पुस्तकाकडे जेव्हा मी पाहतो तर ते वाचत असताना बाबासाहेबांची किती पुस्तकं त्यांनी वाचली असतील याचा सुद्धा मला अंदाज येतो. म्हणजे या तिन्ही पुस्तकाचं मी जेव्हा वाचन करतो, रमाबाईचा आलेख मांडत असताना रमाबाईचं जे काही दुःख त्यांनी मांडलं, रमाबाईचं दुःख मांडत असताना त्यांनी फक्त तिचं दुःखच मांडलं नाही, तिच्यामधली लढण्याची जी वृत्ती होती ती सुद्धा मांडण्याचं कसब त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं. म्हणजे रमाबाई मांडत असताना, रमाबाईचं जीवन मांडत असताना रमाबाई काय करत होती, म्हणजे खरं म्हणजे आज जो दिवस आहे, आज शाहू महाराजांचा स्मृती दिवस आहे आणि सगळ्यात मोठा दिवस म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती त्याचा जो निळा ध्वज आहे, हा ध्वज दिवस सुद्धा आज आहे. म्हणजे तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला हे दोन मोठे इव्हेंट्स, म्हणजे जिथे छत्रपती शाहू महाराजाचा स्मृती दिवस आहे आणि समता सैनिक दलाचं जो निळा ध्वज आहे त्या निळ्या ध्वजाचं आज त्याची स्थापना दिवस आहे. तर मला वाटते की हे एक चांगलं औचित्य. तर रमाबाईच्या संदर्भानं मी सांगत होतो, हे पुस्तक वाचत असताना मला रमाबाईची एक घटना आठवली. रमाबाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेमध्ये शिकत होते आणि विलायतेमध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांना तिने एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की बाबासाहेब काहीतरी करा, बाबासाहेब जी मी पोळी जी लाटतो त्या पोळीचे 4 तुकडे करून आम्ही ते खातो. बाबासाहेब आमच्या खाण्याचे खूप आभाळ होतात. बाबासाहेब काहीतरी करा. बाबासाहेबांनी काय पत्र पाठवावं रमाईला? हे रमाई जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला हे जाणवेल की रमाईचे बाबासाहेब आंबेडकरांना उभं करण्यासाठी जी महासूर्याची जी सावली आहे ती सावली उभी करत असताना तिला काय कष्ट सहन करावे लागले. बाबासाहेबांनी तिला पत्र पाठवलं, रमा, ज्यांच्यासाठी मी शिकायला गेलो, ज्यांना मी उद्या त्यांच्यामध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमान उभा करणार आहे, ज्यांना मी माणूस म्हणून उभं करणार आहे, माणूस म्हणून उभं करत असताना मी जिथे शिक्षण घेत आहे तिथे मी ब्रेडचे तुकडे आणि पाणी पिऊन अभ्यास करतो. रमा, तुला तर पोळीचा चतकोर तरी मिळते. असं पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईला पाठवलं आणि रमाबाईला पाठवल्यानंतर रमाईनी जे पत्र पाठवलं, बाबासाहेब तिला पत्रात म्हणतात की शेजाऱ्या पाजाऱ्याकडून किंवा माझ्या मित्राकडून काहीतरी उधार पैसे घे. पण रमाई सुरेश खोब्रागडेंनी जी स्वाभिमानी या पुस्तकामध्ये मांडली ती वाचत असताना हा किस्सा मला आठवला की रमाबाईंनी कुणालाही पैसे मागितले नाही, कुणाकडून पैसे उधार घेतले नाही. रमाबाईंनी बाबासाहेब आंबेडकरांचं पत्र वाचल्यानंतर दिवसभर शेण गोळा केले. म्हणजे ज्या माऊलीकडे पैसे नाही, ज्या माऊलीकडे खाण्यासाठी घरात अन्न नाही, अन्न जेवढं असेल ते तुटकं फुटकं थोडंसं अन्न असेल, अशा वेळी ती कुणाकडून उधार घेत नाही, कुणाकडून पैसे मागत नाही.
आणि दिवसभर ती गोवऱ्या शेण गोळा करते, गोवऱ्या जमा करते आणि त्या गोवऱ्या वाढल्यानंतर ती 13 रुपयामध्ये त्या गोवऱ्या विकते. आता तुम्हीच सांगा, जिला पोटभर अन्न मिळत नाही, जी माऊली दिवसभर शेण गोळा करते आणि जर 2 दिवसांनी त्या जर गोवऱ्या विकल्या गेल्या असतील आणि त्या 13 रुपयामध्ये जर विकल्या गेल्या असतील, तर तुम्ही सांगा की 13 रुपयात जर तुम्ही गोवऱ्या विकल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं तुम्ही? आपण वाण्याच्या दुकानात गेलो असतो, धान्य खरेदी केलं असतं आणि धान्य खरेदी केल्यानंतर आपल्या घरची जी माणसं उपाशी आहेत, ज्यांना 2 वेळचं अन्न भेटत नाही, ज्यांना पोळीचा चतकोर मिळते, त्या लोकांना आपण पोटभर जेव घातलं असतं. पण ही रमाई ज्या गोवऱ्या 13 रुपयामध्ये विकल्या होत्या, त्या 13 रुपयाची संपूर्ण 13 रुपयाची मनी ऑर्डर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी या माऊलीने केलेली आहे. पहिलं अनाउन्समेंट मी काय अधिक आपला वेळ घेणार नाही. आज सुरेश खोब्रागडेंचा लग्नाचा वाढदिवस आहे असं मला न वाटून राहिलं. सुरेश खोब्रागडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे असं मला वाटून नाही राहिलं. मला वाटलं की बाबासाहेबांचाच वाढदिवस आहे. त्याचं कारण आहे, मी सुरुवात कुठून करावं तेव्हा असं आठवलं, बुद्धी म्हणली, आमच्या शाळेतली भाषा आहे, बुद्धी म्हणली ऐकता का हो? बुद्धी म्हणली बुड्ड्याले ऐकता काय हो? अरे शाळेला हे पायथीपासूनच बमडून राहिली. मी कायले बमडू? मी कायले बमडू? तर पांढऱ्या टोपीवाल्याने काळ्या टोपीवाले माझे बमडून राहिले. फुकटात नोकरी, अमकात नोकरी, तर माझ्या नातवाला नव्हतं भेटल का ती? आणि याचा अर्थ इथून सुरुवात आहे ती की तुम्ही सगळे सांगता. मी काय सांगतो तुम्हाला, आई तुझ्या लुगड्याला ठिगळ, आई तुझ्या लुगड्याला ठिगळ, भाऊ मोठा भाऊच्या दोरसाला ठिगळ. कसं शिकलो आम्ही? बाबा सांगत बसून राहिलो, विसरलो काहीच नाही. तर आई तुझ्या लुगड्याला ठिगळ, भाऊच्या दोरसाला ठिगळ. तुमच्यामुळे माझी जिंदगी आबाद आहे. तुमच्यामुळे माझी जिंदगी आबाद आहे. आई आणि भावाचं नातं किती मोलाचं आहे. आई आणि भाऊ यांचं नातं किती मोलाचं आहे. तू असंच जगत राहा, आमच्या पाठीवर हात ठेवत राहा. आई एक विनंती पूर्ण आहे, तुझ्या ठिकाणी जो प्रेम आहे, आभाळासारखं जे प्रेम आहे ते तसंच कायम ठेव, तसंच कायम ठेवशील. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुझीच आठवण येईल, तुझीच आठवण येईल. मला कळलं की दयारामजीच्या म्हणा घरासमोर खोटी वनस्पती होती अशी. तर कोणी जाऊन विचारलं आणि म्हणे गुलाब चाफा फुलाच ना वाढून राहिलं. अरे का करू म्हणे, जमीनच खराब झाला, हिचा पोत खराब झाला आहे. कोणीतरी उत्तर दिलं, या जमिनीचा पोत खराब झाला नाही, तुमचा पोत खराब झाला.
या जमिनीचा पोत खराब झाला नाही, दयारामच्या जमिनीचा पोत खराब होणार नाही. कारण दयारामला जे समजतं ते तुम्हाला समजत नाही. आणि म्हणून त्या जमिनीतून असं पीक निघालं सुरेश नावाचं. नाही हे जे हिरे आहेत ना, या हिऱ्याची पारख आम्ही नाही करत कधी कधी, पण हे आमच्या एरियामध्ये, आमच्या म्हणा तुमच्या एरियामध्ये असं म्हणून हे 2 हिरे आहेत. दोघेही भाऊ PhD झाले म्हणजे काय झालं? हे लहान काम आहे का? एका गरीब कुटुंबामध्ये 2 म्हणा PhD लोक होणं हे साधं काम नाही. आपण काहीतरी शिकलो पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे. मी एवढ्याचसाठी मी वेळ मागून घेतला की हे तिघेही भाऊ दीपक, युवराज, सुरेश हे मला मुलासमान आहे. मी माझी मुलं मानतो आणि म्हणून यांना सांगितलं कमीत कमी एवढंच 2 शब्द त्यांच्याप्रती बोलू द्या. तुम्ही सुखानं जगा बाबा आणि सुखानं राहा, कलह करू नका आणि समाजाला पुटवण्या एवढं भरून मी ते सांगतो. सर्वप्रथम त्रिरत्नांना मी वंदन करतो. आजच्या खरं म्हणजे हा दुहेरी कार्यक्रम आहे. सुरेश खोब्रागडेंनी एका दगडात 2 पक्षी मारले आहेत. आपल्या लग्नाचा मंगलपरिणयाचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि आपल्या 5 पुस्तकांचं प्रकाशनही केलेलं आहे. तर त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या पुस्तका प्रकाशन सोहळ्यास आणि त्यांच्या मंगलपरिणयाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास मी माझ्या मंगलकामना सर्वप्रथम प्रदान करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र रोशनजी जांभूळकर, ज्यांनी सुरेश खोब्रागडे यांच्या कवितेवर भाष्य केले, ते डायरीकार युवराज गंगाराम. दुसरे भाष्यकार 16व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संयोजक, निळाईचे संपादक, विविध चळवळीत अग्रेसर असणारे आमचे नागपूरचे मित्र प्राध्यापक प्रवीण कांबळे सर, आमचे गुरुस्थानी असलेले मार्गदर्शक साहित्यिक प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य भगवान सुखदेवे सर, आमचे माजी शिक्षणाधिकारी CM बागडे सर, एक उत्तम वक्ता प्राध्यापक डॉक्टर धनंजय भीमटे सर, जे हे न्यूज चॅनल सुरू आहे एशियन या न्यूज चॅनलचे संपादक आमचे मित्र DG रंगारी, गोंदियाहून आलेले इल्मे सर, बाबू इलमकर सर, माझ्यासमोर असलेले आमचे साहित्याच्या विविध प्रवाहात प्रवास करणारे आमचे मार्गदर्शक, चित्रकार, रेखाटनकार, कथाकार आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आपल्यामध्ये बसलेले प्रमोदकुमार अनेरावजी, आमच्या नागपूरहून आलेले वैली कांबळेताई, मुनघाटे सर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो. मी कदाचित प्रवीण कांबळे सरांना माहीत असेल की आता नुकताच 16वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन झालं होतं आणि त्यावेळेसही मला 5 मिनटं मिळालेले होते. त्या 5 मिनिटात मी एवढंच सांगितलं होतं की आपल्यामध्ये अनेक साहित्यिक आहेत, अनेक साहित्यिकांनी विविध प्रकारचे साहित्य निर्माणही केलेलं आहे, परंतु बालसाहित्य अजून कोणी निर्माण केलेलं नाही आहे आणि त्या बालसाहित्याची आवश्यकता आहे. कारण आपले जे सगळे साहित्यिक आहेत ते स्वतःला साहित्यिक समजण्यासाठी अशी अवजड न समजणारी भाषा वापरतात की त्या बालकांना मुलांना काही समजत नाही. आताच उल्लेख निघाला आहे की रमाईचा डॉक्टर यशवंत सरांनीसुद्धा रमाई लिहिलेली आहे, पण ते आमच्या बालकांना समजेलच असं नाही. तर त्यांच्या जी भाषाशैली वापरली आहे, जी अलंकारिक भाषा वापरली आहे, जी प्रतिमा आणि प्रतिका दिलेली आहे, त्यापेक्षा आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना बालकांना समजेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये छोटी छोटी पुस्तकं यावीत अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त केली होती.
आणि खरं म्हणजे आमचे सुरेश खोब्रागडे यांनी त्यांच्या 5 जी पुस्तकं आज प्रकाशित झालेली आहेत त्यापैकी 4 जी पुस्तकं आहेत ती खरं म्हणजे बालकांसाठीच आहेत. ती रमाई असो, डॉक्टर अब्दुल कलाम असोत, राजा हर्षवर्धन असोत की आंबेडकर आणि गांधी असोत. तर ही छोटी छोटी पुस्तकं लहान लहान मुलांना विद्यार्थ्यांनाही समजेल अशा भाषेत त्यांनी लिहिलेली आहेत. आणि आम्ही जी अपेक्षा व्यक्त केली होती साहित्य संमेलनात ती त्यांनी पूर्ण केली आहे. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करणं कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे बालसाहित्याची निर्मिती आपण जर असं म्हणत असू आपण की आजची पिढी भरकटत आहे, वाचत नाही, तर त्याला कारण आपणही यावं ना. आपण त्यांना समजेल उमजेल असं लिहत नाही, किचकट लिहितो, त्यांना समजत नाही आणि मग ते बाजूला करतात पुस्तका. त्या दृष्टीनं ही आजची 4ही पुस्तके नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल, प्रेरणादायक ठरेल, याच्यामध्ये काही वाद असण्याचे कारण नाही. खरं म्हणजे बाबासाहेब नेहमी म्हणायचे की वाचाल तर वाचाल. तसंच लिओ टॉलस्टाईन नावाचं जो तत्त्वज्ञ होता तुम्ही सगळ्यांना माहीत असेल, ते सुद्धा असं म्हणतात की माझ्या जीवनात 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट पुस्तक, दुसरी गोष्ट पुस्तक आणि तिसरी गोष्ट पुस्तकच. तर एकंदरीत काय ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल, त्याचप्रमाणे लिओ स्टाईलनं सुद्धा पुस्तकांना ग्रंथांना किती महत्त्व दिले आहे हे यावरून लक्षात येईल. बरेचदा असं म्हटलं जाते की 5 यहुदी लोकांनी या जगावर प्रभाव पाडलेला आहे. त्याच्यातला पहिला आहे मोजेस. मोजेस असं म्हणतो ऑल इज इन हेड, म्हणजे जे काही सगळं आहे, जे काही सगळं घडते ते डोक्यामुळे घडते, असं त्या यहुदी तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे मोजेसचं, की जे जे काही सगळं घडते माणसाच्या जीवनात ते सगळं डोक्यामुळे घडते. दुसरा यहुदी आहे येशू ख्रिस्त, त्याचं असं म्हणणं आहे ऑल इज इन हार्ट, म्हणजे जे काही घडते ते सगळं हृदयामुळे घडते. एक म्हणतो डोक्यामुळे घडते, दुसरा म्हणतो जे काही घडते माणसाच्या आयुष्यामध्ये, जे काही परिवर्तन होते ते हृदयामुळे होते. तिसरा आहे यहुदी जो तत्त्वज्ञ आहे तो असं म्हणतो की कार्ल मार्क्स म्हणतो ऑल इज इन स्टमक, म्हणजे जे काही सगळं घडते ते पोटामुळे घडते. पोटाला जी भाकर लागते त्या भाकरीच्या संघर्षामध्ये जे काही आपण संघर्ष करतो ते सगळं पोटामुळे होते. जे काही चांगलं नीतिवान जे काही घडते ते सगळं कशामुळे घडते? पोटामुळे घडते. पोटाची भूक काही करू शकते. आणि म्हणून कार्ल मार्क्स असं म्हणतो की जे घडते ते पोटामुळे, म्हणजे एक म्हणतो डोक्यामुळे घडतं, दुसरं म्हणतो हृदयामुळे घडतो, तिसरं म्हणतो काय म्हणतो तो म्हणतो पोटामुळे घडतो. चौथा जो आहे आपला तत्त्वज्ञ त्याचं नाव आहे विचारपीठावर आसनस्थ सर्व विद्वान वक्ते, पाहुणे मंडळी, आमचे सगळे साहित्यिक मित्र, समोर बसलेले सर्व श्रोते बंधू आणि ह्या भगिनी, मित्रांनो, हा अतिशय तुमच्या आमच्यासाठी गर्वाचाही दिवस आहे आणि सगळ्यात मोठा आनंदाचा आणि गर्वाचा दिवस आमच्या सुरेश खोब्रागडेसाठी आणि अक्षरा खोब्रागडेसाठी आहे. कारण आज त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. मी फक्त त्यांना शुभकामना देण्यासाठीच इथे उभा आहे, कारण सर्व विचारपीठावरच्या सर्व विद्वान मंडळींनी आत्तापर्यंत बरंच भाष्य केलं आणि आपण कौतुकाने, निष्ठेने, श्रद्धेने ऐकत राहिलो. मित्रांनो, माझा जो आजवर जी लिहिणारी मंडळी, कवी, साहित्यिक, कथाकार वगैरे मी माझ्या आयुष्यात पाहिली, मोजकीच पाहिली, पण तरी जी काही पाहिली त्यात सुरेश खोब्रागडेंच्या बाबतीत एक खूपच मोठं वैशिष्ट्य ते असं की त्यांचा लिहिण्याचा वेग प्रचंड,
इतक्या वेगाने काहीही लिहितील तरी, म्हणजे तुम्ही जे सांगाल आणि वेगाने बोलाल तर तितका वेग ते पकडतात आणि घाईने लिहितात. इतक्या वेगाने लिहिणारा आणि तरी त्यांची अक्षरं अतिशय सुंदर सुंदर अक्षरं काढून अतिशय हव्या त्या घाईने, त्यांना हळूहळू लिहिताच येत नाही, वेगाने लिहितात. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि मित्रांनो, जेव्हा ते वाचतात एखाद्या विषयाला, मग तो बाबासाहेबांचा विषय असो की भगवान बुद्धांचा असो की आणखी अब्दुल कलामांचा असो, त्या विषयात ते इतके बुडून जातात, समाधिस्थच होतात. ती वाचताना सुद्धा तितकं एकाग्र मनाने वाचन करून मग त्याचा निकष, त्याचा आशय आणि त्यावर त्यांना सुरेश खोब्रागडेंना जे मांडायचं असते तर ते लिहित असतात. आज आपण त्यांची 4 पुस्तकं पाहिली, त्याच्यापूर्वी त्यांची 4 पुस्तकं आणि मोठी नाटकं वगैरे तुम्ही तर ऐकलीच असतील, पाहिली असतील. आमच्यासाठी हा माणूस, आणि केवळ आमच्या म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी, आम्हा सगळ्यांसाठी हा माणूस लाखनीभूषण नाही, भंडाराभूषण नाही, हा माणूस विदर्भभूषण आहे. सुरेश खोब्रागडे, डॉक्टर सुरेश खोब्रागडे हा विदर्भभूषण आहे. पुस्तकांचं प्रकाशन आणि त्यांच्या या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व आपण जमलेले आहोत. खोब्रागडे सरांचा प्रवास अगदी सुरुवातीपासूनच, म्हणजे शिक्षण क्षेत्रापासून अगदी त्यांना वेगळी आवड होती आणि त्या जोरावर पूर्ण भंडारा जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये आत्ताच सोनवाने सरांनी सांगितलेलं आहे की त्यांचं नाव एक साहित्यकामध्ये गणलं जातो आहे. त्यांचं मी आंबेडकर बोलतो, मी माझ्या नव्या देशाच्या शोधात ही नाटकं प्रचंड गाजलेली आहेत. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, संघर्ष करा, संघटित व्हा. खऱ्या अर्थानं मी माझ्या जीवनामध्ये मी त्यांच्यासोबत गेल्या 25 वर्षापासून जुळलेलो आहो. खरा संघर्ष काय असतो मी त्यांच्याकडून शिकलेलो आहो. अगदी प्रत्येक गोष्टीला नम्रतेनं कसं तोड देता येईल, त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल, ह्या सर्व गोष्टी डॉक्टर खोब्रागडे सर, सुरेश भाऊ यांच्याकडून आम्ही शिकलेले आहोत. बराच संघर्ष केल्यानंतर विविध पुस्तकं लिहिली, नाटकं लिहिली, महानाट्याचं सुद्धा आयोजन या लाखनी क्षेत्रामध्ये केलं. नव्हे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी या नाटकाचं आयोजन करून आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आणि या 25 वर्षापासून आमच्या वहिनींनी त्यांना खरी साथ दिलेली आहे. भरभराटीच्या काळात असो की एखादा प्रसंग आल्यानंतर सुद्धा असो, खूप मोलाचं सहकार्य आमच्या वहिनींचं लाभलेलं आहे. त्यांच्या नावावर अक्षरवाहिनी साप्ताहिकासुद्धा त्यांनी सुरू केलेली होती. मी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष रोशन जांभूळकर साहेब, भगवानजी साहित्यिक भगवानजी सुखदेव साहेब, सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड साहेब और या मंचावर असलेले सर्व साहित्यिक वर्ग. मी तसं साहित्यिक नाही, मी एक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता आहे. साहित्याचा तेवढा मला काही गंध नाही, परंतु सुरेश खोब्रागडे सर हे माझे मार्गदर्शक आहेत. साहित्यांचं माझ्या गेल्या 10 वर्षापासून मित्रत्व आहे. ते माझे मार्गदर्शक आहेत. कुठलाही कार्यक्रम साकोलीत घ्यायचा का पहिलं नाव माझ्याजवळ येते ते म्हणजे डॉक्टर सुरेश खोब्रागडे. ते माझे पाहुणे ठरलेले आहेत.
आणि कोणतंही काही विचारायचं असेल तर त्यांचं मी नेहमी मार्गदर्शन करतो. आणि म्हणून ते सुद्धा माझी या ठिकाणी आठवण करतात. त्यांचे एक नाटक इथं समर्थ महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये मी बघितलं होतं, मूकनायक. अतिशय सुंदर आणि ते 100 कलाकारांचं नाटक. पहिला प्रयोग नाटकाचं लाखणीमधला, खूप लोकांनी तिकडं तिकडं, आणि एवढं चांगलं सुंदर नाटक त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे. साहित्याच्या क्षेत्रात अतिशय ते प्रतिभावंत आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते त्या लिखाण सुरूच आहे. आज त्यांच्या या 5 पुस्तकांचं प्रकाशन, सोबतच त्यांच्या परिणयाला 25 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल हा एकत्रित सोहळा त्यांना मी एशियन न्यूज परिवारातर्फे आणि पत्रकार या नात्याने देशोन्नती परिवारातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. ते आता या साहित्य क्षेत्रात जरी आमच्या क्षेत्रातील असेल पण ते विदर्भ रत्न आहेत. विदर्भ भूषण त्यांनी या ठिकाणी आपल्या मान्यवरांनी व्यक्त केले आहेत. मी तर म्हणतो विदर्भ रत्न नाही, भविष्यात ते महाराष्ट्र भूषण होऊ शकतात. माझ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यांचे जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे महाराष्ट्र भूषणसारखंच आहे. आणि म्हणून आजचा हा जो साहित्य आहे, हा साहित्य कपाटात बंद राहता कामा नये. मोबाईलचा जमाना आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो. आज त्यांना पुस्तकं वाचायला वेळ नाही आहे. काही जे रसिक असतात, साहित्यिक किंवा जे काही ज्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे, असे फार मोजके लोक ते पुस्तक वाचत असतात. आणि म्हणून या मोबाईलच्या व्यस्ततेमुळे आपला पूर्ण वेळ मोबाईलमध्ये जातो. आणि म्हणून या कपाटात बंद असलेल्या पुस्तकांचा काहीतरी उपयोग व्हावा, ते पुस्तक उघडावं. कारण की तो ज्ञान जर आपल्यामध्ये आला, त्या साहित्याचं ज्ञान आपल्याला आला, तर तो ज्ञानाचा प्रसार व्हायला पाहिजे. कारण की जे काही साहित्यिक पुस्तकं लिहितात तो कपाटात बंद करण्यासाठी नसतात, तर त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. हे साहित्य आंबेडकरवाद जिवंत ठेवण्याचे काम करतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गल्ली बोर्डीमध्ये आज साहित्यिक निर्माण झाले, चांगली गोष्ट आहे. त्या साहित्याचा आंबेडकरवाद हा जो अतिशय प्रतिभावंत आंबेडकरवाद साहित्यिक तयार होत आहे. आणि म्हणून या साहित्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करावा. त्या पुस्तकांचं वाचन करून त्याचा प्रचार आणि प्रसार कसं होईल, ती पुस्तक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुस्तक कशी जाईल, कपाटात बंद राहणार नाही, याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. ती पुस्तक दुसऱ्याकडे गेली पाहिजे, तिसऱ्याकडे गेली पाहिजे, चौथ्याकडे गेली पाहिजे, ज्याचा ज्ञानाचा प्रसार होईल. आणि आंबेडकरवाद जिवंत ठेवण्यासाठी आपण साबूत असाल आणि त्याचा आपण प्रयत्न करावा, एवढं बोलतो. पुनश्च मला या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला एक साहित्य क्षेत्राच्या पंक्तीमध्ये मला बसवलं, त्याबद्दल डॉक्टर प्राध्यापक सुरेश खोबरागडे यांचा मी आभारी आहे. आणि त्यानं पुनश्च त्यांच्या 25 वर्षाच्या या परिणयाला मी पुन्हा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल त्यांचा पुन्हा मी आभार मानून या ठिकाणी मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान. या पवित्र वास्तूमध्ये जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य आदरणीय जांभूळकर सर, सुखदेवे सर, मी माझ्या संशोधनाकरिता संदर्भ ग्रंथ म्हणून ज्यांचा वापर करतो असे सुप्रसिद्ध साहित्यिक, अमोघ वक्तृत्वाचे धनी युवराज गंगाराम सर, प्रवीण कांबळे सर, समस्त विचारवंत, मी सर्वप्रथम सगळ्यांना वंदन करतो. आणि आयोजकांना फक्त या निमित्त 1 मिनिटाची फक्त मला संधी पाहिजे आहे, ती मागतो आहे. आज हा कार्यक्रम सहजीवनाची 25 वर्ष आणि
आदरणीय डॉक्टर खोब्रागडे सरांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा हा दुग्ध शर्करेचा योग साधून हा साजरा होत आहे. खोब्रागडे सरांचं मी या सहजीवनाच्या 25 वर्षानिमित्त त्यांचं स्वागत करू इच्छितो. या स्वागत करण्याकरिता माझी धर्मपत्नी सौ पद्मा गुजर हिला विनंती करतो की श्री डॉक्टर खोब्रागडे सर आणि खोब्रागडे मॅडम यांचं पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं लवकरात लवकर. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी या देशामध्ये बहुजनांच्या कल्याणासाठी, दुःखितांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि ज्यांनी आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य या दुःखितांच्या पाठीशी उभं राहून खर्ची घातलं, अशा तमाम बहुजन नायकांना मी विनम्र अभिवादन करतो. या विचारमंचावर विराजमान या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष, आदरणीय संविधान बचाव संघर्ष समिती भंडाऱ्याचे अध्यक्ष, आमचे मोठे बंधू, आमचे मोठे मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय रोशन जांभूळकर साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला, ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ गुरुवर्य, या महाराष्ट्रातील थोर साहित्यिक आदरणीय भगवान सुखदेवे साहेब, आमचे दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक युवराज गंगाराम, ज्यांना महाराष्ट्राने सॅल्यूट केलेला आहे त्यांच्या साहित्याच्या शैलीबद्दल, असे आमचे प्राध्यापक युवराज गंगाराम गोंदिया, आमचे नंतरचे मित्र आणि आमचे सोयरे, आमचे युवाई, जे निर्णयाचं संपादन करतात आणि अनेक साहित्य संमेलनामध्ये जे पुढाकार घेतात, आयोजन घडवून आणतात, असे आमचे मित्र प्राध्यापक प्रवीण कांबळे सर, माझे गुरुवर्य ज्यांनी मला शिकवलं, आणि आमचे मार्गदर्शक सुप्रसिद्ध साहित्यिक CM बागडे साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर धनंजय भीमटे सर, आमचे अजून एक मार्गदर्शक आदरणीय आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध विचारवंत अमृत बनसोड साहेब, आमचे एक मोठे मार्गदर्शक, म्हणजे मला जेव्हा आठवण येते काही लोकांकडे जायची, मी आवर्जून ज्यांची भेट घ्यायला जातो, ते आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राला ज्यांनी गजल नावाचा एक प्रकार दिला, सुपूर्द केला, आणि तुम्ही आज देशामध्ये ज्या भीमराव पांचाळेंचं नाव ऐकता, जे यांच्या गजला गातात आणि मैफल गाजवतात, असे सुप्रसिद्ध गजलकार प्रल्हाद सोनेवाने सर, इथे उपस्थित आमचे अजून एक मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक बापू इलमकर साहेब, आमचे मित्र रामेश्वर बिसेन साहेब, सामाजिक कार्यात ज्यांचा मोठा वाटा आहे, आणि माझं एक समय पर आने वाले अन्य विषय नावाचा एक कविता संग्रह आहे, ज्याचा हिंदीत अनुवाद झाला. ते पुस्तक अजूनपर्यंत त्या प्रकाशकांनी पाठवलं नाही, 20,000 रुपये दिल्यानंतरही, आणि ही सगळी धनराशी आदरणीय बिसेन साहेबांनी त्यांना पाठवलेली होती की सरांचं हे अनुवादित पुस्तक आलं पाहिजे. ते पुस्तक आलेलं नाही आहे. मी आता अलीकडे त्यांनी जे मला चेक पाठवला होता तो बाउन्स झाला आणि कोर्टातून त्यांच्याकडे आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे. तर अशाही सुखदुःखाच्या अनेक वाटा वळणातून आपल्याला जाण्याची वेळ येते. तर ते आमचे मित्र रामेश्वर बिसेन साहेब, ज्यांच्या सोबत मी आता मागील 25 वर्षापासून विदर्भ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. ते आमच्या विदर्भ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर नाजूकराम बनकर सर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे डॉक्टर रेवाराम खोब्रागडे, आणि यापुढलं जे सूत्रसंचालन करणार आहेत ते आमच्या भगिनी अश्विनी भेवगडे, ज्यांनी मगाशी प्रास्ताविक केलं ते आमच्या भगिनी सुमनताई कानेकर, आणि आता आभार प्रदर्शन जे करणार आहेत ते डॉक्टर युवराज खोब्रागडे, आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे एक सन्मित्र जे एशियन न्यूज चॅनल चालवतात ते DG रंगारी सर, आणि आमच्या काकू ज्यांच्या
सहवासामध्ये आम्ही घडलो. किरणताई खोब्रागडे, आमच्या सौभाग्यवती अक्षरा खोब्रागडे आणि इथे उपस्थित माझे सर्व नातेवाईक, या भागातले सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते, विविध ठिकाणी काम करणारे सर्व मान्यवर आणि इथे या सभागृहात उपस्थित महाराष्ट्रातले थोर साहित्यिक प्रमोद कुमार अनेराव, सूर्यकांत मुनघाटेजी, इथे उपस्थित महादेव चुटे सर, डॉक्टर सिद्धार्थ रंगारी, रामप्रसाद देशपांडे, सी के लेंडारे, नरेश पाटीलजी, डॉक्टर संजय कुमार निंबेकर, डॉक्टर प्रशांत पगाडे, माझ्यावर PhDचं संशोधन करणारे मुन्ना नंदागवडी, रवी खोब्रागडे, रवी रामटेके, आपले रामटेके साहेब, केशवजी आणि इथे तमाम सर्व उपस्थित माझे सर्व आप्तेष्ट, स्नेहबंदी आणि पंकज खांडेकरांना नाही विसरू शकणारे मी. मूकनायकचा प्रयोग आपण पाहिलात, त्याचे निर्माता होते ते पंकज खांडेकर आणि मी आता त्या मूकनायकाला अगदी 3 तासामध्ये आता बसवलेला आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर मी त्या नाटकाचे प्रयोग थिएटरमध्ये करणार आहे. मोठ्या खर्चाचं काम करणार नाही. इथे उपस्थित उपेंद्र देशपांडे, आमचे जावई रामटेके, पाटील साहेब आणि तमाम माझे सर्व नातेवाईक मंडळी, मी ही वेळ नाही आहे. मी ठरवलं होतं की 5 मिनटं बोलेन, काही मुद्दे फक्त आणलेले होते. माझा स्वभाव फार, मी खूप भावनिक आहे आणि कदाचित भावनिक असल्यामुळेच कदाचित साहित्याची सेवा माझ्या हातून घडत असेल. कारण संवेदनशील असणं, भावनिक असणं ही सृजनाची जी निर्मिती आपण करतो त्याच्यासाठी हे काही निकष असतात. कठोर माणसं फार काही चांगली अशी संवेदनशील निर्मिती करतील असं मला वाटत नाही. तो संवेदनशीलच असतो. बंधू आणि भगिनींनो, इथे उपस्थित ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही अत्यंत महत्त्वाची ओळ आहे. कारण यांच्या पुढाकारातून हा सगळा सोहळा, हा सगळा कार्यक्रम इथे घडून येत आहे. तर मी या सर्व मंडळींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला या ठिकाणी उभा झालो आहे. मित्रहो, भाषण लांबू नये याचा विचार करतो. 5:30ला हे संपवायचं होतं. 5:30ला आपला एक 15 मिनिटाचा फक्त हा कार्यक्रम करायचा होता आणि काही 7-8 गाणी आहेत वामनदादांची, त्या गाण्यांचा कार्यक्रमही आपल्याला करायचा आहे. पण तुम्हाला मी आश्वासन देतो की बरोबर 7 वाजता आपण भोजनाला प्रारंभ करणार आहोत. भोजन घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी करण्यात आलेली आहे. मित्रहो, मी आयुष्यामध्ये स्वप्न जी आहेत ना ती धोक्यासारखी नाही पाहिली. म्हणजे काही चित्र काढायचं असेल किंवा घर बांधायचं असेल तर ते धोक्यात नाही बांधता येत, कारण धोक्याला फार काळाचं अस्तित्व नसतं. आणि हे सगळं करत असताना मला कायम असं वाटत होतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. मी त्या दिवशी एका ठिकाणी असंच बोलता बोलता असं बोललो की मला खूप काही करावं असं वाटतं, खूप काही माझं स्वप्न आहे, ते काही करता आलेलं नाही आहे. मी खूप आता सुरुवात झालेलो आहे. मला 10 वर्षाचा कालावधी मिळाला माझ्या आयुष्याला, तर 10 वर्षामध्ये हे सगळं काही मला करता येईल. अर्थात तुम्हा सर्वांच्या सहकार्यातूनच हे शक्य आहे. मी एकटा काहीच करू शकणार नाही. आजवर काहीही केलेलं नाही आहे एकटा. तुम्हा सर्व लोकांची साथ मिळाली. मी मोठं हे जे इथलं काम केलं आहे, आयोजन केलं, तर या सगळ्या संदर्भामधले तुम्ही माझे सगळे सहकारी आहात, साथी आहात. म्हणजे एकट्याचं हे काम नसतं, हे सगळं टीमवर्क असतं. काही लोक जास्त काम करतात, काही कमी करतात, परंतु प्रत्येकाचं हे योगदान आहे. या सर्वात तुमच्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा माझा हेतू आहे. कहीं जीत बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यह एक पन्ना ही तो था, अभी तो सारी किताब बाकी है, अभी तो सारी किताब बाकी है. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हे किताबाचं काम आपण करणार आहोत. मी असं ठरवलं होतं आणि आयुष्यात मी हे ठरवलं कि मैंने समंदर से सीखा है जीने का सलीका, मैंने समंदर से सीखा है जीने का सलीका,
चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना। एक अजीब सी दौड़ है ये जिंदगी, एक अजीब सी दौड़ है ये जिंदगी। जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं और हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं। मित्रहो, अशा सर्व बऱ्या वाईट अनुभवासह जगत असताना आपल्याला असं वाटत राहतं की आपलं जे जगणं आहे हे आता आपण परिपक्वतेकडे जात आहोत। जेवढा संघर्ष आयुष्यात येतो, कुणाच्या वाट्याला असो, प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो कमी अधिक प्रमाणामध्ये, किंवा त्याचं स्वरूप हे कमी अधिक प्रमाणात वेगळं वेगळं असतं। मी असंच भंडाऱ्याच्या एका कार्यक्रमात माझ्याकडे सूत्रसंचालन होतं, अनेराव सरांचं आयोजन होतं आणि भगवान सुखदेव सर समोरच्या खुर्चीवर बसले होते आणि CM बागडे सरांसोबत चर्चा करत होते। त्यांना असं वाटलं की सुरेश जरा संकटात आहे आणि त्यांनी स्वतःहून नंतर मला बोलावून घेतलं। तर अशी ही माणसं मला भेटत गेलीत। म्हणजे आता इथे जी बसलेली आहेत माझ्यावर प्रेम करणारी माणसं ही अगदी फार कमी आहेत, तर माझा गोतावळा फार मोठा आहे। मी किती लोकांना आता आजवर सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि इतकं मोठं व्यापक स्वरूप आहे की मला असं वाटतं की हे सगळं माझं कुटुंब आहे, हा सर्व माझा परिवार आहे, हे मला वाटत राहतं आणि ते कायम वाटत राहील। अलीकडल्या काळामध्ये मी काही थोडंसं एका पेचात पडलेलो होतो। डॉक्टर सिद्धार्थ रंगारी सरांनी मला आश्वासन दिलं, काही चिंता करायची नाही, ही माणसं माझ्यासोबत आहेत। CM बागडे सर असतील किंवा बापू इलमकरांचं मी कधी ऋण विसरू शकणार नाही। मी कॉलेजचे प्रस्ताव टाकायचो त्यावेळेस बापू इलमकर सरांनी मला मदत करायची। कशाला, डॉक्टर आमचे मोडघरे साहेब आहेत तिथे आता बसले असतील, त्यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि मी जेव्हा कॉलेजचे प्रस्ताव टाकले होते त्यावेळेस मला त्यांनी मदत केली होती। तर ही अशी माणसं, उपेंद्र देशपांडे आहेत माझ्या पडत्या काळात साथ देणारे। तर अशा सर्व या लोकांच्या भरोश्यावर आमचे अध्यक्ष रोशन जांभूळकर यांनी मला वेळोवेळी प्रेरणा दिली आणि पैशाच्या बाबतीत कुठेही काही अडचण पडत असेल तर काही चिंता करायची नाही अशी हिंमत देणारे, अशी पाठीवर थाप देणारे ही माणसं असणं, मला तर असं वाटतं मी फार श्रीमंत आहे या बाबतीमध्ये। म्हणजे मला कधीच आयुष्यात आर्थिक अडचण आली नाही, कारण जेव्हा असा प्रसंग यायचा तर ही सगळी माणसं अगदी धावून यायची, माझ्या पाठीशी उभे राहायची। महानाट्य उभे करत असताना पंकज खांडेकर माझ्या पाठीशी आला, तो माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत माझ्या महानाट्याचा निर्माता राहणार आहे। कोणी मागच्या वेळेस तर नंतर अनेकांनी प्रयत्न केले, मी म्हटलं जे ठरलं आहे ते आमचं फायनल आहे, जो साथ देतो तो आयुष्यभर सोबत राहणार आहे। आता हे बोलत असताना माझ्या पत्नीबद्दल अनेकांनी बरंच काही बोललेत, तिच्याबद्दल बोललं पाहिजे कारण तिचं योगदान फार मोठं आहे। मी तिला एवढंच म्हणेन, तू आधाराचा एक हात दे मजला, तू आधाराचा एक हात दे मजला, बस काहीच क्षण पण तुझी साथ दे मजला। मी मागत नाही नक्षत्रांची ओंजळ, मी मागत नाही नक्षत्रांची ओंजळ, उजळेल कोपरा अशी वात दे मजला, उजळेल कोपरा अशी वात दे मजला। आणि जाता जाता तिच्यावर ह्या 4 ओळी, तुम थी मेरे साथ तो हर पल यादगार हो गया। माझं सगळं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे, युवराज आहे, दीपक आहे। म्हणजे हे कुटुंब ही असं सांभाळणं संयुक्त रीतीनं हे आजच्या काळात अत्यंत कठीण आहे। मला भावांनाही आणि आमच्या भावसुना आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की असंच कुटुंब आपण जर सांभाळत गेलो तर आम्ही बाबासाहेबांचं काहीतरी स्वीकारलं, बुद्धाचं काहीतरी स्वीकारलं असं होईल, नाहीतर आम्ही बुद्ध बाबासाहेब सांगत राहू आणि आमच्या घरात अंधार राहील। आमच्या घराचे कोपरेसुद्धा उजळले पाहिजेत, ते तुमच्याशिवाय शक्य नाही। तुमच्याकडून ही भीक या ठिकाणी मी मागतो, ही भीक समजा, परंतु ही भीक तुमच्या समोर ठेवतो। बायकोला एवढंच सांगावंसं वाटतं, तुम थी मेरे साथ तो हर पल यादगार हो गया, तुम थी मेरे साथ तो हर पल यादगार हो गया, तुम थी मेरे साथ
तो हर रास्ता मंजिल हो गया, गर तुम ना होती तो ये मकाम न होता, गर तुम ना होती तो ये मकाम ना होता, हर पल कामयाबी का अंजाम ना होता, जो मैं हूँ तेरे दम पर हूँ, जो मैं हूँ तेरे दम पर हूँ, तुम ना होती तो ये आम आदमी खास इंसान ना होता, तो ये आम आदमी खास इंसान ना होता. आपण या ठिकाणी मला ऐकून घेतलं, माझ्या विनंतीला आणि आमच्या सर्व आयोजन मंडळीच्या विनंतीला मान देऊन भर उन्हात या ठिकाणी तुम्ही आलात. मला गार सावली मिळाल्यासारखं वाटलं, खूप खूप गार वाटलं. या भर उन्हाच्या झळा आपण सोसून इथे आलात, अशी साथ तुमची मला हवी आहे. आयुष्यामध्ये जे काही संकल्प आहेत हे तुमच्याच सहयोगाने पुढे जातील. नामदेव कान्हेकर आहेत, सुमनताई आहेत, किती लोकांचे नावं घ्यायचेत, बरेच लोक सुटून गेलेत, मला याची कल्पना आहे. तुमच्या या सर्व लोकांच्या सहयोगाने मी हे माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. आपण आलात, आपले स्वागत करतो, खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.